मग राम नामे उपजी आवडी, सुख घडू घडी वाढू लागे. तो गोबराने किती सुंदर मार्ग सांगितला बघा महाराज. एकदा नामाची गोडी लागली ना, ही आनंदाची गोडी मनस तुम्ही एकदा लावून तरी घ्या माई बापू. का? कारण हे जनाबाईने सुद्धा अनुभवावं महाराज. राम नामाची गोडी इतकी सुंदर आहे ना. राम नामाची गोडी मला लागली, नामाची गोडी मला लागली, माझे माऊली. किती दयाळू गुरु माझी माऊली. म्हणून महाराज जीवन जगताना सगळे म्हणतात आयुष्यात आला ना तर माई बापू एक सद्गुरू केल्या वाचून राहू नका. मग हा सद्गुरू म्हणजे कोण आहे महाराज? आयुष्यामध्ये आपण कोणाला तरी गुरु करावं. म्हणून मगाशी मी जे बोलले ना, गुरु करताना सुद्धा आम्ही भूलता कामाचं नाही महाराज. गुरु सुद्धा कोणाला करावं, गुरु सुद्धा त्या योग्यतेचा असावा. आम्ही कुणाचे शिष्य आहोत महाराज, गुरुच्या नावावरून सुद्धा एखाद्याची योग्यता ठरत असते. आणि तो शिष्य जर मायबाप हो सत्कर्मी गेला आणि तो सतशिष्य घडला तर महाराज एका शिष्याच्या नावावरून गुरुची सुद्धा ओळख होत असते. अहो इतकी सुंदर जोडी असते गुरु आणि शिष्याची. म्हणून महाराज वारकरी संप्रदायामध्ये या, मायबाप दत्त संप्रदायामध्ये जा, तुम्ही कुठल्याही संप्रदायात जा महाराज, तिथं आधी एक वाक्य असतं की तुम्हाला गुरु करणं गरजेचं आहे. सुंदर कीर्तन करताय, छान कीर्तन करताय, परंतु मला असं वाटतंय तुम्ही कोणाला तरी आधी गुरु करून घ्या आणि थोडं गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये पुढे जावा. महाराज आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हेच वाक्य असतं. मग गुरुचं वय किती आहे याच्याकडे बघून काही चालणार नाही. 1400 वर्षाचे चांगदेव महाराज चांगदेव महाराजांनी सुद्धा माझ्या मुक्ताबाई सारखा छोटासा गुरु करावा, परंतु जीवनाचा उद्धार करून घेण्याकरता महाराज जर गुरुचं वय बघितलं असतं तर माझ्या चांगदेवाचा सुद्धा उद्धार झाला नसता महाराज.